नमस्कार. निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आज आम्ही वारुळ हा विषय घेऊन आपल्या समोर येत आहे. ह्याची रचना कशी असते, हे कोण तयार करतं आणि ह्याचा पूर्ण प्रवास कसा आहे, ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग ह्याविषयी अजून माहिती जाणून घेऊयात. नमस्कार. निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या यूट्यूब चॅनलवरती आपण आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. नागपंचमी. खरं तर नागपंचमी, नाग, मुंगी, वारुळ यांचं काय नातं आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आपण इथं बघतोय की मुंग्यांच्या जीवनातली सुरुवात कशी झालेली असते. मुंगी उडाली आकाशी आणि जमिनीवरती ज्या वेळेला पडते त्यावेळेला त्यांचं मेटिंग झालेलं असतं. आणि इथं आता आपण बघतोय की अशी लाखो वारुळ पृथ्वीवरती सुरू असतात. खरं तर त्यांची बांधकामं सुरू असतात. आता इथं माती वर आणण्याचं काम सुरू आहे. वारुळाला एक विशिष्ट आकार दिला जातो, गोल. याच्यात एकच राणी आहे. इथं बघतोय आपण कामकरी मुंग्या आहेत हे सगळ्या, आणि एकच त्याच्यात सोल्जर पण आहे की जर कोण आलं, प्रवेश केला दुसऱ्या कुठल्याही जीवाने, तर त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी हा खूप मोठा सोल्जर, सैनिक तिथं निर्माण केलेला आहे. हे सगळं राणीच अंड्यामधले आकार बदलते आणि त्याप्रमाणे त्याची ती साईज पण मुंग्यांची बदलत राहते. हा सैनिक जर बघितला तर फॉर्मिक ॲसिडच्या बॉम्बनी भरलेला आहे. आपण जर चुकून जरी तिथं डिस्टर्ब करायला गेलो आणि त्याच्या तावडीत जर आपलं बोट सापडलं तर तो अर्धा तुटेल पण तुम्हाला सोडणार नाही, आणि तुम्हाला किमान 4 ते 5 तास त्याच्या वेदना सहन करावं लागतील. कारण कोणाच्याही घरावरती अटॅक झाला तर तो मरेपर्यंत सोडत नाही, एवढं लक्षात ठेवा. तोच नियम इथं लागू होतो. अशी आपण लागभर छोटी वारुळ बघितल्यानंतरच एखादं मोठं वारुळ तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की जमिनीची नांगरट खोलपर्यंत केली जाते. अशा लाखो मुंग्या एरिएशनचं काम करतात जमिनीत, आणि म्हणून ही कसदार जमीन तयार करण्याचं काम ह्या सगळ्या मुंग्या करत असतात. पृथ्वीवरती समुद्र सोडला तर सगळीकडेच मुंग्या आहेत, आणि या मुंग्या प्रति स्क्वेअर किलोमीटर असं 50 टन खत निर्मिती करतात, लक्षात ठेवा. त्यामुळं अशी वारुळ दिसली तरी त्यांना मोडायचा प्रयत्न करू नका, कारण हे वारुळ आहे. त्याचं पृथ्वीवर सगळ्यात जुनं काय असेल, दगड सोडल्यानंतर ही वारुळ आहेत, लक्षात ठेवा. कारण पर्वताच्या नंतर ही वारुळ अत्यंत महत्वाची आहेत. आणि आजकाल आपण सहज जेसीपी लावून ती वारुळ सहज काही मिनिटांमध्ये काढतो. 1,00,000, 1,50,000, 40 लाख वर्षापूर्वीची जर वारुळ आपण सहज पद्धतीने जर नष्ट करायला लागलो तर आपल्याला तरी नष्ट व्हायला किती वेळ लागणार आहे. म्हणून या छोट्याशा जीवाला वाचवलं पाहिजे. आणि का वाचवायचंय तर हेच कंपोस्ट निर्मितीचं मोठं भांडार आहे, आणि म्हणून या वारुळांना वाचवलं पाहिजे. ज्यांच्या शेतात वारुळ असतील त्यांनी ती तशीच संवर्धित केली पाहिजेत, कारण तुमच्या शेतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम करतील. अनेक कीटकांना सुद्धा मुंग्या खात राहतात, त्याच्यामुळे ते कीड नियंत्रणाचं काम सुद्धा मुंग्या मोठ्या प्रमाणात करतात. आपण बघितलं तर इथं मुंग्यांचं वारुळ जमिनीपासून साधारणपणे 4 फूट उंचीवरती आहे. तेच जमिनीच्या खाली 4 फूट असतं, कारण जमिनीच्या खालचीच माती याला वापरलेली असते. याला टनेल्स आहेत. हे छोटे छोटे टनेल्स एअर चेंबर्स आहेत. खरं तर मुंग्या वातानुकूलित व्यवस्था म्हणजे AC वापरतात. तर ते कशा प्रकारे AC वापरतात तर ही त्यांची ती सिस्टीम आहे, आणि याच्यातून हवा गाळून आतमध्ये गेली जाते. आणि 20 ते 22 डिग्रीपेक्षा तापमान जास्त वाढू दिलं जात नाही जिथं राणी असते तिथं. आणि म्हणून हे अँटी चेंबर्स खूप महत्वाचे असतात. हे हवेचे चेंबर्स आहेत, एअर चेंबर्स म्हणूया आपण त्याला. इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अनेक सैनिकी मुंग्या सुद्धा असतात, ज्या इथून दुसरीकडे असणाऱ्या वारुळावर सुद्धा अटॅक करू शकतात. जगात वारुळ कोण बांधतं तर मुंग्या आणि वाळवी बांधतात, लक्षात ठेवा. हे मुंग्यांचं का आहे तर इथं मुंग्यांचे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. कधी वाळवीच असेल तर त्याच्यावरती वाळवीची डिंपकं असतात, ती दिसतात. मात्र हे मुंग्यांचं आहे, आणि दोन्हीही वारुळातले प्रकार, कलाकृती ह्या दोघांकडूनही मानवाला अचंबित करणारे आहेत, लक्षात ठेवा. कारण हे जग आहे, हे एक गाव आहे, आणि हे गाव सांभाळलं पाहिजे. इथं काही मुंग्या दिसतात, छोट्या कामकरी मुंग्या. मुंग्यांचे गोटे सुद्धा असतात याच्यामध्ये. काही ठिकाणी मुंग्या गोपालन करतात, त्याच्यामध्ये आतमध्ये काही लोकरी मावा त्याला तिथं भूल देऊन ठेवलं जातं, आणि त्याच्यातलं दूध पित राहतात, म्हणजेच रस पितात. त्याला मुंग्यांचे गोटे असं संबोधलं जातं. सुनंदावहिनी पवार ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त यांच्या समवेत वारुळ
मुंग्या नागपंचमी याविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर खूप चांगला संवाद आपण या ठिकाणी साधणार आहोत. त्यांचं काम पर्यावरण क्षेत्रात खूप उल्लेखनीय आहे. खरं तर पर्यावरण शिक्षण, शालेय शिक्षण, मुलांमध्ये पर्यावरणाचं आवड निर्माण करण्यासाठी ट्रेक, अशा विविध गोष्टींमध्ये त्या मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. अगदी ओढाखोलीकरण असेल, महिला सबलीकरण असेल, भीमतडी जत्रा असेल, अशा विविध माध्यमातून त्या समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत. चला तर आपण आता वारूळ मुंग्या याविषयी त्यांच्याशी चर्चा करूयात. गेले 25 वर्ष झालं मी संस्थेचं काम करत असताना ॲज ए विश्वस्त, ॲज ए ट्रस्टी, पहिला माझा जो कामाचा विषय आहे तो जलसंधारण आहे. त्यानंतर वृक्ष लागवडी करणं किंवा लोकांमध्ये जनजागृती करणं, प्लास्टिक मुक्त गावं करणं, याच्यावरती कचरामुक्त गावं, याच्यावरती काम आता सध्या जवळपास 25 ते 30 वर्ष झालं पुरंदर, बारामती, इंदापूर आणि आता कर्जत जामखेड या तालुक्यांमध्ये हे काम करते. काम करण्यामागचा एक हेतू असा होता की एकतर निसर्गाविषयी प्रचंड आस्था आहे, निसर्ग वाचला पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही अडचणी आता पर्यावरणामधल्या बदलामुळे पाऊस आणि सगळे सीझन हे अनियमित व्हायला लागलेले आहेत आणि याच्या पाठीमागचं खरं कारण आहे की प्रचंड झालेली वृक्षतोड, जंगलतोड यामुळे खूप प्रचंड धोका पुढच्या पिढीसमोर आता आपल्याला दिसतोय. म्हणून आपल्याला झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजे, पाणी अडलं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे. आणि हे सध्या काम मी सगळ्या 7 तालुक्यामध्ये हे काम मी करते. पृथ्वी वाचवायची असेल, पर्यावरण वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ह्या पर्यावरणावरती काम केलं पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा आहे ते म्हणजे झाड लावलं पाहिजे, ते झाड जगलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जगणारी, आपल्या मातीमध्ये रुजणारी जी देशी झाडं आहेत ती आपण लावली पाहिजेत. सणांचंच पाहायचं झालं तर आता नुकतंच आपण काल नागपंचमी साजरी केली. मला नेहमी आश्चर्य वाटतं की ज्या कोणी या सणांची रचना आणि त्याच्या पाठीमागं काय करायचं, कसं करायचं, साजरा कसा करायचा, मला नेहमी खूप कौतुक वाटतं की प्रत्येक सणाच्या मागे त्या इतकी छान संकल्पना आहे. आता कालचाच तुम्ही नागपंचमीचा सण पाहिला असेल. वारुळाच्या तिथे जा, वारुळाची पूजा करा, नागाची पूजा करा आणि त्याला नैवेद्य दाखवा, उपवास करा. त्याच्या आधी भावाचा उपवास असतो, तो उपवास करा. आणि निसर्गाच्या म्हणजे ह्या वारुळाच्या निमित्तानं आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, त्या वारुळाची पूजा करतो. खरं तर वारुळ हे मुंग्यांनी केलेलं असतं, त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये साप जाऊन राहतात आणि मुंग्या सुरक्षित होतात. पण साप दूध पितो का नाही, नाग दूध पितो का नाही, हा एक वादाचा मुद्दा आहे. खरं तर सापाला कान नसतात आणि तो दूध पित नाही. पण त्यावेळीच्या समाज रचनेने जे काही सणांचं नियोजन केलेलं आहे की त्याच्यामध्ये दूध असेल, लाह्या असतील, बत्ताशे असतील, हे त्या वारुळाच्या तिथे असणाऱ्या ज्या मुंग्या आहेत त्यांचं ते खाद्य आहे. खरं तर त्यांच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो की त्या जीव जगले पाहिजेत, वाढले पाहिजेत आणि पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. मला वाटतं की हे सगळे सण परत आपण मुक्तपणे छान जशी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जर आपण साजरे केले तर पुढच्या पिढीला कळेल की नागपंचमी कशी साजरी करायची, चैत्र पाडवा कशासाठी असतो, दिवाळी कशासाठी असते, होळी कशासाठी असते, हे सगळं पुढच्या जनरेशनला समजलं पाहिजे. मी माझ्या घरामध्ये सर्व सण साजरे करताना माझी नातवंड आहेत, या सगळ्यांना मी एकत्र घेऊन प्रत्येक गोष्ट मी त्यांच्या हातातून करून घेते. म्हणजे गुढीपाडव्याला ही सगळी मुलं इथे असतात, त्यांच्या हातातनं गुढी उभा करणं, ते काय महत्व आहे, कडू लिंबाच्या फुलाचं, गुळाचं, हे सगळं दादा त्यांना सांगत असतात मुलांना. मग हे पुढच्या जनरेशनकडे गेलं पाहिजे. आपली संस्कृती आपल्याला जपावी लागणार आहे, ती वाढवावी लागणार आहे, जतन करावी लागणार आहे. नमस्कार वहिनी साहेब, आपल्यासोबत आहेत आदरणीय सुनंदावहिनी पवार आणि त्यांच्यासोबत आपण आज नागपंचमी विषयी चर्चा करणार आहोत. खरं तर वहिनी साहेब, तुमच्या लहानपणी नागपंचमी तुम्ही कशा साजरी करायची? एकतर माझा जन्म आणि माझं लहानपण हे शेतावर गेलेलं आहे आणि अजूनही मी शेतावरच राहते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य खरं तर परमेश्वराने मला दिलं. त्यामुळे लहानपणी मोठी झाडं घराच्या भोवती होती, त्याला झोके बांधले जायचे, मेहंदी लावायची, मग दिवसभर आईला मदत तर करायची स्वयंपाकात. पण झोका खेळणं म्हणजे किती झोका खेळला पाहिजे, म्हणजे किती उंच झोका केला पाहिजे याच्यावरती आमच्या हे असायचे. आणि आम्ही खूप खेळायचो, हाताला फोड यायचे आणि फेर धरायचो आणि वारुळाची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, आईला स्वयंपाकात पुरणपोळीचं हे असायचं, भावाचा उपवास असायचा. आणि ते एक समृद्ध होतं सगळं, ते जगणंच समृद्ध होतं. खरं तर निसर्गाशी जोडलं जाणं होतं.
आणि मजा यायची ते सगळं. आणि आता आठवलं की असे ते काय म्हणायचं, रम्य ते दिवस असं म्हणायची वेळ खरं तर आता आलेली आहे. पण तुम्ही वारुळाबद्दल नागपंचमीला नेमकं काय करायचं म्हणजे त्यावेळेला? वारुळ असायची, तुम्हाला तर माहिती आहे आता सगळीकडे वारुळ तयार होतात. बरोबर. आणि वारुळाविषयी कायम मला ना एक हे असायची, उत्सुकता असायची की वारुळ नक्की कोण करतं. म्हणजे साप करतो, नाग करतो का मुंग्या करतात. त्यामुळे ती एक क्युरियोसिटी होती लहानपणापासून की वारुळ नक्की म्हणजे साप करत असेल तर कसं करत असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग हळूहळू जशी समज येत गेली तसं केलं की वारुळ मुंग्या करतात. आणि त्याच्याविषयी तुम्ही जास्त छान सांगू शकाल, कारण तुम्ही निसर्ग आणि याच्यासाठी खूप सुंदर चांगलं काम करताय लोकांमध्ये. तर वारुळाची पूजा करून तिथे नैवेद्य दाखवून, फुलं वाहून, दूध असेल, बत्ताशे असेल, लाह्या असतील, याचा नैवेद्य तिथं ठेवला जातो. आता त्या पुढच्या गोष्टी आहेत की नागोबा दूध पितात का, बत्तासे आणि लहायांचा नागोबाचा काय संबंध आहे, या सगळ्या गोष्टी थोड्याशा जरा कळायला पाहिजेत ह्या सगळ्या जनरेशनला. अगदी अगदी. आत्ताच आपल्याला वहिनीसाहेब जसं म्हणाल्यात की नक्की हे वारूळ कोण बांधतं, जशी पूर्वीची एक म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. खरं तर ती म्हण खूप मोठी आहे. आयत्या बिळात नागोबा म्हणजे हे सगळं काम मुंग्याच करतात. वारूळ बांधणीचं काम मुंग्याच करतात. खास करून ह्या मुंग्या सुद्धा सगळ्या स्त्रियाच असतात. त्याच्यात एकच राणी असते आणि ती शेकडो पिलांना जन्म देत असते, असं म्हणूया की लाखो पिलांना जन्म देत असते. आणि त्याच्यातून ती वारुळाची निर्मिती होत 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 याच्यामध्ये कामकरी मुंग्या तयार करते, मग ते वारुळ तयार होतं. आता आपले पूर्वज जसं तुम्ही म्हणालात की आपण त्यांनी सांगितलंय आणि त्या गोष्टी करतोय, तर ते अगदी बरोबर आहे. तुम्ही दूध ठेवत होता ते अगदी योग्य आहे, बताशे लाह्या ठेवत होता तेही बरोबरच आहे. त्याचं कारण हे खाद्य शाकाहार आहे. हा खरं तर हा शाकाहार सगळा जो होता तो मुंग्यांचा आहे. त्यावेळेलाही लोकांना माहित होतं की साप ह्यातलं काही खाणार नाहीये. पण आता नेमका साप वहिनीसाहेब आला असा की मुंग्यांना संरक्षण पाहिजे होतं. निसर्गात एक छोटी मुंगी कुणाला काही करू शकत नाही, पण ती जर युनिटी झाली तर मुंग्या काही करू शकतात जगभरात. मग त्यांनी त्या वाघाला, सॉरी चुकून मी वाघ शब्द आला माझ्याकडे, पण त्या सापांना परवानगी दिली वारुळामध्ये यायची. त्या बदल्यात नागाने त्याच्यामध्ये अंडी घातली. नाग सेफली बाहेर निघून गेला आणि पिल्लही त्याची बाहेर गेली. म्हणून आपण याला झेड सिक्युरिटी असं म्हणूया. मुंग्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या विषारी नागाला सुद्धा आपल्या वारुळात घेतलं आणि मुंग्यांनी खरं तर संरक्षण करून घेतलं ते स्वतःच. तर तुमच्या वेळेला काय कथा होत्या का अशा की एकतर मला हे सगळं कळायला खूप उशिरा समजलं की वारुळ नाग वगैरे साफ करत नाहीत, मुंग्या करतात. हे आता नंतर जशी जशी माहिती मिळत गेली तसं. पण मला माझी आधी समज अशी होती की नागच वारुळ करतो. पण ती म्हण पण तुम्ही मला आता सांगितली की आयत्या पिळावर नागोबा. त्यामुळे वारुळ या गोष्टीविषयी मला भयंकर उत्सुकता होती. आणि त्याच्या मागचं आता सगळं तुम्ही जे बोललात आणि मला जी माहिती माझ्याकडे आली, त्यामुळे निसर्गाचा जो एक काय म्हणूया, चमत्कार म्हणूया, किंवा किती सुंदर आहे हे सगळं. आणि एवढीशी मुंगी जेव्हा एकत्र येते त्यातनं ती युनिटीचा मेसेज देते. म्हणजे एकटी मुंगी काही करू शकत नाही, पण लाखो हजारो मुंग्या एकत्र आल्या तर त्या काय करू शकतात. म्हणजे किती सुंदर मेसेज आहे की तुम्ही एकत्र राहा, एकत्र तुमची मूठ बांधून ठेवली तर तुम्ही काही करू शकता. म्हणजे हा प्राणी सुद्धा एक छोटासा कीटक आहे, तो सुद्धा तुम्हाला किती छान पद्धतीने सांगतो की एकत्र राहणं किती गरजेचं आहे. जशी मधमाशी आहे, मुंग्या आहेत, या सगळ्या गोष्टी. आता माझ्या घराच्या भोवती जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दादांचा स्वभाव माहिती की दादा अमेरिकेवरनं आल्यानंतर त्यांनी नाग, साप मारणं बंद केलं आणि सगळ्यांना सांगून ठेवलं की धामीन कुणाला सापडली तर माझ्या इथं आणून सोडा. कारण धामीन हा एक साप असा आहे की तो विषारी सापांची अंडी खातो, उंदीर खातो आणि तो आपला मित्र आहे. त्यामुळे सापांचं खरं तर आम्ही इथं खूप आदर करतो आणि संवर्धन करतो. कारण माझ्या शेतामध्ये खूप धामिनी आहेत आणि अशा आमच्या समोरनं त्या जातात, पण आम्हाला काही भीती वाटत नाही, कारण शेतावर लहानाचं मोठं झाल्यामुळे सापाविषयी भीती नाही. पण जनजागृती होणं गरजेचं आहे. आता ते तुम्ही करताच आहे तुमच्या बोलण्यामधनं, ह्याच्यामधनं. पण निसर्ग तुम्हाला सणसूद ही जी रचना आहे ती निसर्गाकडे जायला तुम्हाला भाग पडतात. इव्हन तुळशीची पूजा केली मी आता. तुळस ऑक्सिजन देणारी आहे. तुळशीच्या तेवढ्या काही सेकंदामध्ये तुम्ही तुळशीच्या सानिध्यात राहता, म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळते तिच्याकडनं. इतकं सुंदर आहे हे सगळं. हे फक्त समजून घेतलं पाहिजे
मी तर म्हणाल हा तर खरं सिलेबसचा भाग काही असायला पाहिजे पर्यावरणाच्या अंतर्गत. अगदी निश्चित. खरं तर आदरणीय वहिनींनी मला खूप मोठी संधी दिली होती आणि त्यामार्फत आपण पर्यावरण शिक्षण अशी एक सिरीज पण सुरू केली होती आणि त्या अंतर्गत 10 ते 15 उपक्रम आम्ही शालेय मुलांना राबवत होतो. जसं वहिनी साहेब म्हणाले की आपल्या परिसरात अनेक साप आणून आमचे दादा आवडते सगळ्यांचे सोडतात. याचा अर्थ असा आहे की उंदीर किती नासाडी करू शकतो, तर साधारणपणे एक उंदराची जोडी वर्षाला 800 ते 1000 उंदरांना जन्म देऊ शकते आणि आपल्या भारताचं साधारणपणे 26% उत्पादन फक्त उंदीर संपवतात. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला साप वाचवणं नितांत गरजेचं आहे. साप वाचवायचे असतील तर परत एकदा वारुळाकडे जावं लागेल. वारुळही वाचली पाहिजे, कारण वारुळ वाचली तर तो नागोबा त्याच्यात अंडी घालेल, तर त्याची पिढी पुढे जाईल. आणि वहिनीसाहेब एक मला आवडीनं गोष्ट सांगावीशी वाटते की जगामध्ये वारुळ हे फक्त मुंग्या आणि वाळवीच बांधू शकतो आणि या वारुळ मुंग्या आणि वाळवी हे खरं तर जंगलाचे डॉक्टर आहेत. कारण जे जंगल आपल्याला हिरवगार दिसतं त्याच्यात खत निर्मिती कोण करतं, तर दिसणाऱ्या जीवांपैकी वारुळ आणि मुंग्याच खत निर्मिती मोठ्या प्रमाणात करतात. आणि म्हणून हे जीव दोन्ही वाचले पाहिजेत, वारुळ वाचले पाहिजेत. अन्यथा असं सांगितलं जातं की 1 स्क्वेअर किलोमीटर मध्ये साधारणपणे मुंग्या दरवर्षी 50 टन खत निर्मिती करतात. एवढं मोठं काम आहे, म्हणून जमिनीची सुपीकता वाढते. तर मला असं वाटतं वहिनी साहेब की पूर्वीच्या आणि आताच्या नागपंचमी साजरे करण्यात तुम्हाला काही बदल वाटले का? बदल म्हणजे थोडा मूळ मुद्दा बाजूला राहतोय आणि एक उत्सव साजरा केल्यासारखं आपण साजरं करतो. त्याला एक काय म्हणूयात, आता लोक थोडी ना उत्सव प्रिय झाली आहेत आणि शूटिंग करणं किंवा मोबाईलवर त्याचं हे करणं या ह्याच्यामध्ये आपण मूळ जी गोष्ट आहे ना ती थोडं त्याच्यापासून आपण दूर चाललेलो आहोत. ओके. हा, तो एक मला थोडा विषय खटकतोय की कुठलाही गोष्ट करायची म्हणलं की आता खूप उत्सव प्रिय झालोय आपण. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या, नटणं आलं, मुरडणं आलं, कपडे आले, सगळ्या गोष्टी आल्या. तर ते मूळ जी पूजा आहे ते ह्याची वारुळाची आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि ते लहान मुलांना तिथं इन्व्हॉल्व करायला पाहिजे. लहान मुलांना सांगायला पाहिजे की हे वारुळ कुणी बनवलंय, त्याची पूजा का करायची असते आणि हे जे काही ठेवलेलं आहे ते कोण खाणार आहे, हे लहान मुलांना कळलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हा एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारं हे ज्ञान आहे जे पिढ्याने पिढ्या चालत आलेलं आहे आणि हे परत निसर्गाशीच येऊन थांबतंय सगळं. हो हो, अगदी खूप महत्वाचा मेसेज आहे की पूर्वी लोक एकत्र घेऊन बसायची मुलांना, आज मात्र मुलं वेगळीकडे आणि सण वेगळीकडे. हे खरं तर खूप चिंतेचा विषय आहे खरं तर हा, कारण मुलांना निसर्गाच्या जवळ घेऊन जायचं असेल तर निश्चितपणे त्यांना त्या सणांमध्ये सुद्धा सहभागी घेता आलं पाहिजे. महेश, मला अजूनही या वयामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल वारुळाविषयी. म्हणजे वारुळाची रचना कशी असते आणि आपण जे काही नैवेद्य दाखवतो वारुळ नागपंचमीला तो कोणासाठी असतो किंवा त्याचं हे काय, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे? खरं तर वहिनी साहेब, वारुळ ही रचना जगभरात अजूनही कुणाला न जमलेली रचना आहे. मानवाला सुद्धा ते शक्य झालं नाही. मुंग्यांची रचना जी आहे, खरं तर मुंगी उडाली आकाशी असं आपण ऐकतो. खरंच मुंगी आकाशी उडते. त्याचं कारण ज्या वेळेला त्यांचं म्हणजे राणी मुंगी ज्या वेळेला अनेक नर आणि माद्या तयार करते त्यावेळेला त्या पहिल्या पावसाळ्यात भरारी घेतात आकाशात आणि जिथे जाऊन पडतात तिथंच त्या वारुळ तयार करायचा प्रयत्न करतात. त्यांचं मीटिंग होतं. मुंगी आयुष्यात एकदाच मीटिंग करते आणि तदनंतर 40 वर्षापर्यंत ते अंडी घालू शकते. एक आपण जे माळरानात फिरताना, कुठेही शेतात फिरताना आपल्याला छोटे छोटे वारुळ दिसायला सुरुवात होतात. खरं तर 1 लाख मुंग्या ज्या वेळेला राणी मुंग्या वारुळ तयार करायला सुरुवात करतात त्याच्यातलं एक वारुळ उभं राहतं. एवढं त्याचं प्रमाण कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आज आपण वारुळ बघतो ते काही लाख वर्षापूर्वींची वारुळ आहेत. वारुळ जर जमिनीपासून 10 फूट उंच असेल तर तोच शेप खाली जमिनीत असा आतमध्ये गेलेला असतो. वरचे जे असतात ते फक्त एअर चेंबर्स असतात. वर जे वारुळ बघतायत तिथं मुंग्या कुठेही राहत नाहीत. हो, आपण जर उकडायला लागलं तरी एसी वापरतो. मुंगीच्या राणीला 20 डिग्रीपेक्षा तापमान वाढलेलं चालत नाही, तिचा मृत्यू अटळ असतो. म्हणून वरचे चेंबर्स आहेत आणि त्याच्या खालीपर्यंत जसं जाऊ आपण तसे त्यांचे मग वेगवेगळे चेंबर्स असतात. कुठे सैनिक चेंबर्स असतात, कुठे संरक्षक करणाऱ्या मुंग्यांचे चेंबर्स असतात, कुठे बॉम्बर्स पथक असतं त्यांचं, कुठे अन्न ठेवण्याची जागा असते, कुठे परमनंट अन्न ठेवायचे. तर अशा वेगवेगळी रचना त्या मुंग्यांच्या वारुळामध्ये असते. आणि साधारणपणे जे वारुळ बघता त्याच्या आसपास
50 मीटर परिसरापर्यंत त्यांचे टनेल असे खोलपर्यंत गेलेले असतात. आणि यात सगळ्यात अजब बात अशी आहे की ज्या वेळेला मुंग्या हे सुरू करतात बांधकाम, त्यावेळेला त्यांना पाण्याची आवश्यकता असते. मग ते पहिलं बोरवेल सुद्धा घेतात खोलपर्यंत, हो 20 ते 30 फुटापर्यंत त्या खोलपर्यंत जातात. तिथं पाण्याचा स्रोत म्हणजे चिखल रूपात लागतो आणि ते चिखल वर घेऊन येतात. मुंग्या एक कण सुद्धा मातीचा बाहेरून आणत नाहीत. त्या सगळ्या जमिनी खालचं स्ट्रक्चर असतं आणि तिथूनच ते उभं करत करत, आणि फॉर्मिक ऍसिड आहे त्यांच्या बॉडीमध्ये, तर त्याच्यामुळे तो टणकपणा येतो वारुळाला खरं तर. आणि हे सगळं वारुळ उभं राहतं. मग त्याच्यात सैनिक असतात. मग आपण जे मुंगळे बघतो ते तिनेच जन्म दिलेलं असतं. आणि जगभरात मुंगी अशी आहे की मुंगी कास्टिंग करू शकते. मुंगीला वाटलं मला फिमेललाच जन्म द्यायचा आहे, मला मुलींनाच जन्म द्यायचा आहे, हो तर ती फक्त मुलींनाच जन्म देते. आणि खरं तर कीटकांच्या जगात नरांचं काम खूप कमी आहे. इथं काम करायला सुद्धा सगळ्या फिमेल्सच असतात. कास्टिंग करू शकते ती, छोटं अंड मोठं अंड. जर त्यांना सैनिक जन्म द्यायचा असेल तर मोठ्या अंड्याची साईज मोठी वाढवते आणि सैनिक निर्माण करते. त्याच्यात दुसरं एक सगळ्यात महत्वाचं, ती किती अंडी घालू शकते. एका दिवसात 4 मिनिमम अंडी घालू शकते आणि 40,000 पण घालू शकते. याच्यामध्ये कामकरी मुंग्या ज्या असतात त्यांचं आयुष्य साधारणपणे 6 महिने ते अगदी 3 वर्षापर्यंत असतं. पण राणीचं आयुष्य मात्र 40 वर्षांपर्यंत असतं. आणि तिला विशिष्ट तापमान, जसं मी मागाशी म्हणालो, 20 डिग्रीच लागतं. म्हणून तर ते अँटी चेंबर सगळे जे असतात ते हवा सगळी फिल्टर करून कंटिन्यू तिला त्या 20 डिग्रीमध्येच ठेवतात. हवा जशी गरम होईल तसं ते वर जाते. महेश, मला आणखीन एक उत्सुकता आहे वारुळाविषयी, की वारुळ जमिनीच्या वर जेवढं असतं हो. तेवढंच खाली असतं का, किंवा काय? म्हणजे हे सगळं अद्भुत आहे. म्हणजे तुम्ही सांगताय ना, म्हणजे माझ्यासाठी खूप अद्भुत आहे. म्हणजे एवढीशी मुंगी, एवढं मोठं सुंदर काम, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे खरं हे वारुळ म्हणजे. हो हो हो. तर त्याविषयी आणखीन मला सांगा की ते जमिनीखाली पण तेवढंच असतं का, काय त्याची रचना? अगदी महत्वाचं आहे वहिनी साहेब. जर ते वारुळ जमिनीच्या वर 3 फूट असेल तर ते जमिनीच्या खाली 3 फूटच असतं. हो. कारण ते जमिनीतून माती काढूनच वरती त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू असतं. 10 फूट वारुळ उंच म्हणजे असेल आधी आतलं वारुळ करून मग त्या वर येतात का करत येस करत? येस, आधी हा. स्ट्रक्चर आतलं करतात आणि मग ती जी माती आहे जमिनीच्या ती खाली. वर 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 करत, जशी त्यांची गरज वाढत जाते तसे त्यांचे ते टनेल्स वाढत जातात आणि मग तेवढी ती उंची वाढत 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 जाते. म्हणून असं सांगितलं जातं की सगळ्यात जुनं काय आहे पृथ्वीवरती, तर वारुळ आहे. हो. आणि ह्या समाजप्रिय मुंग्या आहेत म्हणून त्यांनी आजपर्यंत टिकून आहेत. खरं तर आफ्रिकेमध्ये 40-40 किलोमीटर लांबीची वारुळ आहेत. असं खूप खरं तर नवलाई आहे याच्यामध्ये. अद्भुत आहे सगळं. म्हणजे खरं तर म्हणजे ही निसर्गाची म्हणूयात, परमेश्वराची एक किमया आहे. ह्या सगळ्या जीवजंतूंना, कीटकांना जन्माला घालताना प्रत्येकाचं काहीतरी एक हे आहे त्याच्यामध्ये, एक रोल आहे ह्या सगळ्या निसर्ग पर्यावरण आपल्याला संवर्धन करण्यासाठी. हो हो. आणि या सगळ्या आधुनिकतेकडे जात असताना आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जगण्याच्या सगळ्या आपल्या संकल्पनाच बदललेल्या आहेत अगदी. आणि निसर्गापासून आपण दूर चाललेलो आहोत. आणि ही खूप मोठी खंत आहे माझी, की आपण खूप छान आयुष्य जगलो, पण पुढची जनरेशन कसं जगणार आहे, हा एक मला नेहमी प्रश्न सतावत असतो. मला खरं तर अजून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. गेले 30-35 वर्ष झालं संस्थेच्या माध्यमातून निसर्ग, पाणी याच्यासाठी काम करत असताना ज्या गोष्टी मला जाणवल्या, त्याच्यामध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये घरामध्ये मातीचं बैल आणा, मातीचे नाग आणा, त्याची पूजा करा. हे थोड्या गोष्टी थोड्या मला खटकतात खरं. शहरातल्या लोकांनी तेवढ्या दिवसापुरतं तरी ग्रामीण भागामध्ये यावं, जंगलामध्ये जावं, झाडाच्या तिथं कुठं वारुळ असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याची बैलजोडी असेल, ती जिवंत आहे आणि त्यांनी तिला खूप नटवलेलं आहे, मग त्या बैलाची पूजा करा. किंवा मग त्या वारुळाच्या तिथे जाऊन, जंगलामध्ये जाऊन झाडाच्या तिथे वारुळामध्ये पूजा करा. फक्त हे सगळं करत असताना भान ठेवा की तुम्ही काय करताय, कसं करताय. मी अगदी बैलजोडीचं मी म्हणलं तुम्हाला, की मग अगदी बैलाच्या जवळ गेलं तर तो बैल तुम्हाला धावू शकतो अंगावर तुमच्या. किंवा वारुळाच्या तिथं जंगलामध्ये फिरत असताना विषारी साप, बिनविषारी साप, विंचू, काटे याची सगळ्याची माहिती तुम्हाला आणि तुमच्या मुलांना असली पाहिजे. मग आपण काळजी घेऊ शकतो की किती जवळ जायचं, किती दूर करायचं. त्यामुळे तो एक गोष्ट म्हणजे अभ्यास असणं प्राण्यांविषयी आणि विषारी, बिनविषारी, आणि मग तुम्ही हे धाडस करा. पण थोडंसं निसर्गात जाऊन तुम्ही हे सण साजरे आपण करायला पाहिजेत. त्यामुळे एकतर त्या निमित्तानं तुम्ही त्या झाडाच्या तिथं, त्या निसर्गाच्या तिथं जाता, त्यामुळे तो निसर्ग तुमच्याशी बोलत असतो, तुमच्याशी संवाद साधत असतो. आणि हे सगळं अतिशय शांत निरव ह्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. त्यामुळं इथून पुढे
पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला पर्यावरणाचं रक्षणासाठी देशी झाडं लावणं, त्याचं संवर्धन करणं, प्लास्टिक मुक्त आपला परिसर करणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत असं मला वाटतं आणि मी त्याच्यावर सध्या काम करते. खरं तर महेश, तुमची आपली ओळख खूप जुनी आहे आणि तुमची तळमळ निसर्गाविषयी, विशेष करून आपल्या ह्या बॅट हो. त्याच्याविषयी तुमचा खूप अभ्यास आहे आणि तुम्ही खूप तळमळीने त्याच्यावर लिहित असता, बोलत असता. पण आज या सगळ्या या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आज पहिलं सत्र आहे खरं तर आपलं नागपंचमीचं, त्याच्या माध्यमातून जी तुम्ही माहिती सांगितली ती माझ्यासाठी पण खूप उपयुक्त आहे. या वयात पण मला खूप माझ्या ज्ञानामध्ये भर पडली. त्यामुळे मी नक्की माझ्या पुढच्या कामामध्ये या गोष्टीचं कायम स्मरण ठेवेन, या सगळ्या गोष्टीचं आणि तुम्ही सांगितलेल्या माहितीचं. खूप खूप तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. आपल्यासोबत आहेत आदरणीय सुनंदावहिनी पवार. आणि खरं तर काल रात्री ठरलं आणि आजचा हा एपिसोड आता तयार झाला, हे खरं तर वहिनींना निसर्गाबद्दल किती प्रचंड प्रेम आहे याच्यातून दिसून येतं आपल्याला. 2006 पासून मी बघतोय की लहान मुलांपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंत सगळ्यांमध्ये निसर्ग शिक्षण आलं पाहिजे, मुलांनी निसर्ग वाचवला पाहिजे यासाठी त्यांची प्रचंड तळमळ असते. महिलाविषयी तर भरपूर काम त्यांचं सुरू आहे. जगभराने दखल घेतलेली भीमतडी जत्रा खरं तर खूप मोठ्या प्रमाणात गरीब आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय. आज अनेक महिला त्याच्यातून खूप त्यांची प्रगती झालेली आहे आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं जगण्याचा आधार आलेला आहे. त्यांना मार्केटिंग स्किल ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण त्यांची जी निसर्गाविषयीची आवड आहे ती खरं हृदयातून आहे आणि ही आवड असणं नितांत गरजेचं आहे. आजचा एक छोटासा टॉपिक होता आमचा खरं तर वारुळ, आणि त्या वारुळाविषयी बोलण्यासाठी इतक्या उत्सुक होत्या, जाणून घेतलं त्यांनी. आणि यापुढे त्यांच्याकडे ऐकणारा वर्ग लाखोंच्या संख्येत आहे. त्याच्यामुळे ते सगळे परत एकदा ऐकतील आणि ही जनजागृतीचा हा खरं तर खूप मोठा भाग आहे. आपण या पुढील भागात सुद्धा वहिनींना वारंवार सामील करून घेणार आहोत. अगदी मधमाशांच्या दुनियेत पण त्यांना घेऊन जाणार आहोत आणि धबधब्यांच्या दुनियेत सुद्धा आपण त्यांनाच घेऊन जाणार आहोत. त्याच्यामुळे जंगल असेल, धबधबे असतील, या सगळ्यांमध्ये वहिनी आपल्या सोबत आहेत आणि आपण खूप चांगले चांगले या आपल्या निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या युट्यूब चॅनलवरती आपण नक्कीच करूयात. तर आता पुढच्या भागात आपण वहिनींसोबत एक नवीन उपक्रम घेऊन येऊयात. थँक्यू. धन्यवाद वहिनी साहेब. निसर्ग कट्टा सुगंध मातीचा या यूट्यूब चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगली संकल्पना आहे आणि ही गरजेची होती. त्याबद्दल मी राहुल दादा यांचे मनापासून आभार मानते की एक निसर्गाकडे जाण्यासाठी हा केलेला चॅनल, या चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा आणि अजून आपल्याला काही मनात प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा, त्याची नक्की उत्तरं दिली जातील. सगळ्यात महत्त्वाचं, निसर्ग कट्टा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.